अयोध्येतील मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे। याच पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे, प्रमुख चौकांसह घरोघरी उत्साहाचे वातावरण सोलापूर शहरात पाहावयास मिळत आहे। भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांसह इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे। सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण आहे। रविवारी सकाळी ते रेल्वेद्वारे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येकडे रवाना झाले होते। अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी बाबा रामदेव यांच्यासोबत फोटो सेशन केले आहे। तसेच गणेशपेठेतील हिंगुलांबिका मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक अमर पुदाले, राजकुमार हंचाटे, राजाभाऊ काकडे, सतीश महाले आदींनी या मंदिराची स्वच्छता करून उत्सवाची तयारी केली आहे। जुळे सोलापुरातील हनुमान आणि गणेश मंदिरात सोमवारी सायंकाळी श्रीरामाचे पूजन आणि एक दिवा श्रीरामासाठी हा कार्यक्रम होणार असल्याचे माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी सांगितले आहे। रविवारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती। तसेच घोंगडे वस्ती या भागात श्री जेमिनी माता मंदिर येथे संध्याकाळी आज ठीक 7 वाजता महाआरती व दीपोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी लोकप्रधानला दिली आहे। त्यानंतर भव्य लेझिम देखावा संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे। ज्यांच्याकडे मंडळाची गणवेश आहे त्यांनी गणवेश परिधान करावे असेही आवाहन सुरेश अण्णा पाटील यांनी केले आहे। तसेच श्री रामलल्ला मंदिर प्राण प्रतिष्ठापनानिमित्त सोलापुरातील गुजराती समाजाच्या सभासदांनी कलशाधारी महिलांसह मिरवणूक काढली। त्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण व हनुमान एका बग्गीमध्ये विराजमान झालेले दिसून आले। यामध्ये आबाल वृद्ध सर्व उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।